आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी. वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणातील आरोपी असला तरी केज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 3 गुन्ह्यांचा तपास CID करत आहे. त्यामुळे तो CIDकडे समर्पण करत आहे, अशी माहिती समोर आली आहे. बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि पवन ऊर्जा कंपनी खंडणी मागितल्याप्रकरणी CIDचे पथक वेगाने तपासाची चक्र फिरवत आहेत. याच दरम्यान बीड येथे पवन ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड यांना 29 डिसेंबरच्या रात्रीत पुण्यातून CIDने अटक केल्याचं वृत्त समोर येत आहे. मात्र CIDने वाल्मिक कराडला अटक केल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे. वाल्मिक कराडला अटक करण्यात आलेली नाही, असं CIDच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. परंतु आता अचानकच पुण्यातील CIDच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवल्याने चर्चांना उधाण आलं. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड हे फरार आहेत. ते सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी सकाळपर्यंत पोलिसांना शरण येतील, अशी चर्चा होती. मात्र अद्याप वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेले नाहीत. मात्र आता पुण्यातील CID मुख्यालयाबाहेर हालचालींना वेग आल्याने वाल्मिक कराड CID समोर शरणगती पत्करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर आता पुण्यातील CID मुख्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला. स्थानिक पोलिसांची मदत मुख्यालयासमोर बंदोबस्तासाठी घेण्यात आली.